हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे 2 डिसेंबर. आम्ही आलो आहोत रोहनच्या मोठ्या मावशींकडे. त्यांनी ॲक्च्युली आमच्या लग्नाला 3-3.5 वर्ष झाले. लग्नापासून त्या बोलवत आहेत, पण आम्हाला काही जमलं नाही यायला. यावेळेस देवर जी की शादी थी तो बहुत सारी छुट्टियाँ पेंडिंग थी. तर सुट्ट्या पेंडिंग असल्यामुळे आम्ही आलो इथे आज वेळ काढून थोडासा मावशींच्या घरी. आत्ता आमचं जेवण झालं आहे. मस्त चिकन केलं होतं त्यांनी, चिकन रस्सा भाजी, कालवण म्हणतात इथे, आणि काय खाल्लं, जिरा राईस, भाकरी. मस्त लंच झाला आहे. आता आम्ही चाललो आहे धरणाकडे. रोहन, धरणाचं नाव काय? भाटघर धरणाकडे आम्ही चाललो आहे आता मी तिकडे जाते आणि तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवते. आत्ता किती वाजले? 3:45. तर थोड्या वेळात मी भेटते तुम्हाला सगळ्यांसोबत. इथे चिल्लर कंपनी आहे, सर्वज्ञ आहे, सलोनी आहे, प्रतीक आहे, रोहन आहे, मावशी आहेत आणि मी आहे. सो आम्ही आता चाललो आहे गाडीने तिथपर्यंत. तिकडचा व्ह्यू दाखवेन मी तुम्हाला. इथे सुंदर सुंदर अशी छोटी छोटी घरं आहेत, कौलारू घरं. मला अशी घरं खूप आवडतात. इथे चिंचेचं झाड आहे खूप मोठं. सो आता धरणाकडे जाऊन भेटते. बाय. सो कुठे आलोय आपण? भाटघर धरणाचं बॅक वॉटर आहे. आणि आता बारे गावामध्ये आता गावाचं नाव बारे आहे. बारे, हो, मावशीचं गाव. मोठ्या मावशींचं गाव आहे हे आमच्या. पाणी असतंय सगळं. हा, त्यात सगळं पाणी असतं. पाण्यातच काढलंय बाहेर भात. आता पाणी खाली उतारलंय म्हणून इथे सगळं पाणीच दिसतंय. गणपतीच्या वेळेला पाडतं पाणी असं गाडी लावून त्याच्यावर पाणी असतं. सो आम्ही पोचलोय आता इथे. ज्वारी, गहू. हे मध्ये झाड आहे ना, मध्ये कमरे खांबाचं हे खांबा नाही का, ते मध्ये झाड आहे ना, हा. त्याच्यासमोरचं आमचं, खालचं आमचं, पुढं आमचं, वरचं 4-5. या आमच्या मोठ्या मावशी आहेत. माझ्या मोठ्या सासूबाई आहेत या. कोण कोणाशी बोलते तू? मम्मी आहे स्वतःशीच हाय करा. मासे भेटतात. आपण जर मागितलं ना, आम्हाला पाहिजे मासे, तर त्यांना फोन केला की ते आपल्याला आणून देतात रोडला. असं नदी किनारे आणून देतात मासे. मग ते चिलाप्या. ते काय आहे? ते प्रायव्हेट आहे की ती हे काय प्रायव्हेट आहे का? ते त्याच्या पोराने केलेले आहे ते पाण्यात. तरंगचं घर आहे तिथं, त्यात माणसं पण राहिलेत. फिश हाऊस, फिश हाऊस. फिश हाऊस त्याच्याने लोक आजारी पडले का? वाचले मग वास. ते टाकतात ना, ते तयार व्हायसाठी मासे बिसे. एवढ्या मासे बसायचं मोठा, एवढा लय मोठा मोठा 10-20 किलोचे मासे असतात गावते त्यांना. चिलाप्या हे पण असतात, बारकी पण असतात, जास्त करून चिलाप्या. चिलापी नाव आहे का? चिलापी मासे. चिलापी मासा. आणि हे सगळं पाण्यात असं वावर असेल का पाणी भात लावलेला, लावूनच्या टायमाला सगळं असेल का पाणी. खातर आहे नाही? खास राहत आमचं पण तसं. हे हिरवळ दिसते नाही खाली, त्याच्याकडलं हे कसं आहे तसंच आमच्या वरच्या बाजूला आहे. ताली कोणी बांधल्या त्या? पूर्वी पूर्वी आमच्या बांधल्या सासू सासऱ्यांच्या. ही आमची सलोनी आहे. हाय कर. ही मावशी, ये, मावशी. सर्वज्ञ, प्रतीक आणि हे माझे मिस्टर. सो आता आम्ही धरणाकडनं परत चाललोय घरी. जाता आता सेल्फी वगैरे काढतोय. बाय बाय करा. सो इथे थोडासा टाईम स्पेंड करून, मावशींच्या गप्पा ऐकून, मावशींची माहिती ऐकून खूप छान वाटलं. आणि आता निघतो आम्ही पसुऱ्याला, जे आहे सेजलचं गाव.
ते पण खूप सुंदर गाव आहे. इथून आय गेस 7 की 8 किलोमीटरवरतीच होतं आणि आम्ही आता तिथे चाललो आहे. सो आता आम्ही आलोय सेजलच्या गावाला. पसूर काय नाव आहे सलोनी? पसूर. सेजल तुम्हाला माहितीच असेल, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तिच्या गावाला आलोय, पण ती आमच्यासोबत नाही. तिचा छोटा भाऊ माझ्यासोबत आहे, सर्वज्ञ. तो घेऊन आला आता त्याच्या गावाला. आणि ते काय फार्म हाऊस सारखं आहे का तुमचं? प्रॉपर गाव आहे? त्यांचं प्रॉपर गाव आहे आणि त्यांचं प्रॉपर घर आहे इथे. स्वतः मी इथे आलो आहे. हे इथे मागे घर आहे. एंट्री केल्यानंतर मी दाखवेनच. सरळ जाऊन दे. खूप सुंदर आहे इथे. असं वाटतंय 1 वीकची सुट्टी काढून इथे यावं आणि इथेच राहावं निसर्गाच्या सानिध्यात. मावशी म्हणतात माझ्या डोक्यात गुलाबाचं फुल माळणार आहेत त्या. माळा घ्या. वाव, लाव. किती सुकून गेलेत फुलं बघ. असंच जाऊ खड्ड्यात तिथेच ठेवू, नंतर पॅन्ट घालून जाऊ घरी. मॅचिंग झालं माझ्या साडीला. तिकडं फाट कनेक्ट बसती एक. तिकडं कसं आहे, इथं तसं नाही, निवांत आहे. तरी काय म्हणत नाही. चांगला ओलड बसला. छान बसलं. चल मग बघतो मी. आरामी खाल्लं मावशीकडे. आता तिकडे जाऊन परत मासं खायचंय. वाव. सोनलताईंच्या बागेतनं जी फ्रेश फुलं आणली होती त्याचा गजरा बनवत आहेत मावशी खास माझ्यासाठी. आणि त्यांनी माझ्या केसांमध्येही माळून दिला. आणि या छोट्या छोट्या गोष्टी मला खूप टच करून जातात आणि खूप इमोशनल व्हायला होतं ॲट टाइम्स. अशीच माझी माणसं माझ्यावरती प्रेम करू देत, असाच आशीर्वाद ठेवू देत. ह्याच्यापेक्षा अजून काहीच मागू शकत नाही मी. चाललोय नवरीला आणायला. हे आहेत नवरदेव. हाय करा. माझे हसबंड गाडी चालवत आहे. आम्ही 3घच आहेत. येताना 4 जण असणार. नवरी असेल आमच्यासोबत. आम्ही 11 वाजता निघालोय सकाळी. आत्ता वाजलेत 2:30. पोहोचायला अजून किती वाजतील आपल्याला? 5 वाजता लातूरला पोहोचू ना आपण. 5 वाजता लातूरला पोहोचणार. आजूमामांच्या घरी थांबणार आहे. माझा ब्लॉगिंग पार्टनर, माझे दोन्ही ब्लॉगिंग पार्टनर अवनी आणि अद्वैत, त्यांना भेटणार आहे. तिकडे हॉल्ट आहे छोटासा. चहा पाणी तिकडे केला जाईल आणि मग नवरीच्या घरी जाणार आम्ही. सो नवरी आल्यानंतर तिला भेटवेनच मी. सध्या ट्रॅव्हलिंग चालू आहे आमची. नाश्ता करून आम्ही सकाळी निघालो 11 वाजता. पेरू खाल्ला. अजून काय खाल्लं? बोरं खाल्ली नवरदेवाने. वडापाव खाल्ला. वडापाव मी नाही खाल्ला, या दोघांनी खाल्ला. वडापाव खाल्ला. पेट्रोल डिझेल भरलं. गाडीला पण खाऊ घातलं. गाडीला हळूहळू करत खाऊ घातलं. आणि खूप लेट होतंय असं वाटतंय नवरदेवाला. डायरेक्ट गाडी होते आता. बेचैनी. गाडी उडवावी डायरेक्ट असं वाटतंय, पण त्यांचे दादा हळूहळू चालवत आहेत गाडी. त्यांच्या हातात असती तर बहुतेक आतापर्यंत पोहोचलो असतो आम्ही. आता तुम्ही घेणार आहेत का गाडी हातात? मी घेईल सोलापूरला हातात घ्यायचं गाडी. मग डायरेक्ट आम्ही, मला वाटतं आजूमामांकडे हॉल्ट विसरूनच जाऊ आता. डायरेक्ट आम्ही आकांक्षाच्या घरीच पोहोचू बहुतेक. डायरेक्ट सरप्राईज. सो आता मी माझ्या ब्लॉगिंग पार्टनर्सला जेव्हा भेटेल तेव्हा मी तुम्हाला भेटवेन. आता आम्ही जातोय आजूमामांकडे.
मी एकटी मागे आहे. हाय गाईज, सो आम्ही पोहोचलो हाफ ॲन आवर अगो. मी छान आंघोळ केली कारण ट्रॅव्हलिंगमध्ये थोडीशी हालत खराब झाली होती, चिपचिप चिपचिप वाटत होतं. सो आल्या आल्या डोकं धुतलं, मस्त आंघोळ केली, वेअरिंग द सेम क्लोथ्स, कारण की आता परत चेंज करायचं आहे आकांक्षाच्या घरी जायच्या आधी. आणि मी माझ्या भेटले आहे व्लॉगिंग पार्टनरला. हाय हाय आदू. हाय, हा माझा व्लॉगिंग पार्टनर लातूरला राहतो आणि मी लातूरला आले सध्या अद्वैतच्या घरी. अवनी कुठे गेली? आम्ही लग्नाला भेटलो होतो, हे लोक आले होते लग्नाला, पण मला जास्त वेळ देता आला नाही कारण की खूप लोक होते आणि खूप कामही होते तिथे. सो हे लोक आले, भेटले, फोटो काढले 2-4. हे लोक जेवण करून, कधी गेला जेवण करून तुम्ही लोक? आम्ही रात्री 9:30 गेलो. हे लोक जेवण करून लगेच निघाले होते. सो मला भेटता नाही आलं, त्यांना वेळ पण नाही देता आला. आत्ता इथे हॉल्ट घेतला आहे कारण की आकांक्षाच्या घरी जायला इथून नियरली 1.5 hour लागेल कदाचित. सो इथे एक हॉल्ट घेतला आम्ही. आता चहा पाणी नाश्ता, मामी पोहे बनवत आहेत, कॉफी. सो हे सगळं खाऊन पिऊन मस्त मी तर आंघोळ केली बाबा, मला खूप फ्रेश वाटतंय. सो हे सगळं करून आता आम्ही निघू आकांक्षाच्या घरी. आणि आहे इथे माझ्याबरोबर माझी सेकंड ब्लॉगिंग पार्टनर आवनी. हाय. ब्लॉगिंगला किती मिस केलं मला दीदीला. सो हे माझी चिल्लर कंपनी आहेत, त्यांना भेटून खूप आनंद झाला. इकडे आल्यानंतर एक वेगळीच मजा येते आमच्या तिघांना, कारण की आम्ही काही ना काहीतरी किडे करतच राहतो. सो आता मी जास्त वेळ नाही आहे, थोडा वेळ थांबून मी लगेच निघणार आहे. तिकडून आकांक्षाला घेऊन परत मुंबईला जायचं. पॉईंट काही होऊ शकतं. हा, पण आता दीदी एकटी नाही आहे, दीदीबरोबर जिजू आहेत. जिजूवर नवरदेव आहे, नवरीला आणायला जायचं आहे. सो नेक्स्ट टाइम मे बी नेक्स्ट टाइम. पुढच्या वेळेस लवकर यायचं. हाँ, धमकी. बाय. चलो बच्चा पार्टी, बाय बाय. बाय. अंटिल नेक्स्ट टाइम मिलते हैं. यस. सो आता आम्ही निघालो आकांक्षाच्या घरी जायला. मामी बाय करा. बाय. रडू नको आदू. थांब मग मी नाही रडत. अली बाबा. अरे वा. जा पुढे. जंगी स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू. अरे वा. थँक्यू. जय भीम. वहिनी तुम्ही विशाखा ताईला द्या. 6 वाजलेत. आम्ही आकांक्षाच्या घरातनं निघालो होतो 2 वाजता जेवण करून, लंच करून. आणि आता आम्ही आहोत सोलापूर हायवेला. आता आम्ही चाललो आहे बदलापूरला नवरीला घेऊन. आता नवरी माझ्यासोबत आहे. हाय. सो शी इज माय देवरानी आकांक्षा देवरजी. जाताना बेचैनी होत होती, आता कसं वाटतंय? भारी वाटतं. भारी वाटतं त्यांना.
फक्त कॉफी भेटली पाहिजे. कॉफी, आम्ही सगळे कॉफीची वाट बघतोय. आकांक्षा काय पिणार आहे? चहा. आम्ही तिघं ब्लॅक कॉफी पिणार आहे, कारण या दोघांना ड्राईव्ह करायचं आहे. जेवण खूप हेवी झालं. आकांक्षाच्या मम्मीनी काकूंनी खूप लाडानी खूप जास्त वाढलं त्यामुळे झोप येते. सो आता आम्ही तिघं ब्लॅक कॉफी पिणार आहे आणि आकांक्षा पिणार आहे चहा. आता आम्ही बसतोय गाडीमध्ये. पोचल्यानंतर अपडेट देईनच. And with this vlog, देवरची की शादी series has ended successfully. Yay! I'm sure जेवढं मला शूट करताना धमाल मस्ती मजा आनंद मिळाला, तेवढाच तुम्हाला बघतानाही मिळाला असणार. येणाऱ्या काही दिवसात मी खूप काही नवीन गोष्टी ट्राय करणार आहे, तर त्यासाठी मला छान सपोर्ट करा, असा जसा तुम्ही दिवाळीच्या व्लॉगला आणि देवरची की शादी या सिरीजला केला. खूप छान वाटतं की आपली यूट्यूबची फॅमिली ग्रो होती आहे. कुठे 4 सबस्क्रायबर होते, तेही माझ्या घरचे, आणि आज आहे 156 सबस्क्रायबर्स. खूप 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 धन्यवाद त्या सर्वांना ज्यांनी मनापासून माझे व्लॉग्स बघितले. तर बघत राहा अशाच एंटरटेनमेंटसाठी विशाखास चॅनल, अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.